नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत AICCT न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. मित्रो, आत्ताच्या ह्या अलीकडच्या काळामध्ये मनोरंजनाची प्रचंड साधनं वाढलेली आहेत. मात्र एक 5-25 वर्षापूर्वी जर विचार केला तर टुरिंग टॉकीज, त्याचबरोबर चित्रपटगृह, या व्यतिरिक्त तमाशा आणि त्याचप्रमाणे फिरते जे लोक होते, लोक कलावंत, ते आपले कला सादर करून लोकांचं मनोरंजन करत होते. यामध्ये सगळ्यात महत्वाची पर्वणी म्हणजे यात्रा महोत्सव. वेगवेगळे यात्रा महोत्सव वेगवेगळ्या भागामध्ये भरतात. त्यामध्ये प्रसिद्ध असे जर यात्रा आपण बघितली तर माळेगावची यात्रा एक मोठी यात्रा भरते, जी नांदेड जिल्ह्यामध्ये येते. त्याचप्रमाणे प्रत्येक शिवरात्रीला ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी किंवा महादेव मंदिराच्या ठिकाणी यात्रा भरतात. आषाढी कार्तिकी एकादशीला देखील मोठमोठे यात्रा भरतात. मात्र या सर्व यात्रांमध्ये आपलं वेगळेपण अधोरेखित करणारी महाराष्ट्रामध्ये एक यात्रा भरते. ती यात्रा म्हणजे बहिरमची यात्रा. बहिरम हे अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील एक छोटस गाव. हे गाव महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या डोंगरांच्या कुशीत हे बहिरम मंदिर त्या ठिकाणी स्थापित आहे. असं म्हणतात की सुपारी एवढी ही मूर्ती होती बहिरम बाबाची, आणि लोकांनी त्या शेंदूर आणि लोणी लावून आता त्या मूर्तीचा आकार जवळजवळ 10x10च्या रूम एवढा झालेला आहे. या यात्रेला लाखो भाविक येतात. विशेष करून मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचा हा भाग असल्यामुळे, त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामधला काहीसा डोंगराळ भागाला लागून हा भाग असल्यामुळे या ठिकाणी आदिवासी लोक आणि बहुजनांची ही यात्रा समजली जाते. या यात्रेमध्ये वैशिष्ट्य असं आहे की ही यात्रा जवळजवळ 40 ते 50 दिवस यात्रा चालते आणि पूर्ण यात्राभर या ठिकाणी भाविकांचा ओघ असतो. हे छोटंसं गाव असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय तिथे हॉटेल किंवा रिसॉर्ट वगैरे काही नाहीयेत. मात्र या ठिकाणी तात्पुरत्या राहुट्या उभारल्या जातात, तात्पुरत्या लॉज केल्या जातात आणि या ठिकाणी तुमची राहण्याची उत्तम व्यवस्था होते. त्याचबरोबर या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सर्व स्वयंपाक चुलीवर होतो. या ठिकाणची हंडी मटण आणि हंडी भाजी ही खूप फेमस आहे. जवळजवळ 200 ते 250 हॉटेल्स या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही स्वयंपाक करायचा आहे, भाकरी सोडून भाजी करायची किंवा सामिष भोजन असेल, हे सर्व तुम्ही तुमचं घेऊन यायचंय. ते तुम्हाला बनवून देतात. त्यांच्या हातचं तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या हाताने देखील तुम्हाला त्यांच्या चुलीचा, त्यांच्या भांड्यांचा वापर करून ते तुम्हाला बनवता येतं. आणि यासाठीच ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे. मराठवाड्याचा जो विदर्भाला लागून भाग आहे, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा काही भाग आणि तिकडे खानदेशचा काही भाग, या अशा पंचक्रोशीमधनं या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यापूर्वी ही यात्रा रात्रभर सुरू असायची. आता मात्र वेळेची काही बंधनं लागलेली आहेत. या ठिकाणी गेल्या 12-15 वर्षापासून हॉटेल व्यवसाय करणारे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. बघूयात काय म्हणतात. झाले इथे हॉटेल लावता? 15 वर्ष झाले. याच्या आधी तुमचे वडील लावत होते? बर. आणि मग इतर वेळेस काय करता तुम्ही? स्वयंपाकाची कामं, आचारी कामं करता. कॅटरिंगचा धंदा आहे आपला. केटरिंगचा तुमचा धंदा आहे. आणि मग असं सांगा की साधारणपणे एक 10-15 वर्षापूर्वी किंवा तुमचे वडील जेव्हा हॉटेल लावत होते त्याच्यामध्ये आजच्या तारखेमध्ये काही फरक पडला आहे यात्रेमध्ये? यात्रेमध्ये लय फरक. कसा फरक पडला? अर्धेहून अर्ध झाली यात्रा. अर्धेहून अर्ध चालली. हां. आता नाही झाला. आता नाही. 10 वाजता बंद. 10 वाजता बंद होते? 10 वाजता बंद म्हणजे बंद. अरे बापरे. मग तुमचं हॉटेल 10 वाजता बंद होते? रात्री 10ला बंद होते? बंद होते. बरं. आणि साधारणपणे तुमचे वडील सांगत असतील त्यांचं जेव्हा चालायचं रात्रभर हॉटेल, त्यावेळेस किती धंदा व्हायचा? त्यावेळेस पूर्ण 50 दिवसामध्ये? 50 दिवसामध्ये हां हां 3 ते 4 लाख. 3 ते 4 लाख. आणि आता किती होते? आता 1-1.5 लाख. 1 ते 1.5 लाख रुपये. आणि पैसे तर त्याच्यापेक्षा जास्त लागत असतील. वडिलांच्या वेळी ज्याला हॉटेलला भाडं कमी असेल, बरोबर? पैसे जास्त, खर्च जास्त आहे. आता खर्च जास्त आहे. खर्च जास्त आहे. आणि लाईन बिल वाढलाय. पाणी विकत घ्यायला लागते. आता पहिले पाणी फुकटचं होतं, आता विकत घ्यायला लागते. बाकी यात्रांप्रमाणे देखील सर्व साहित्य विक्रीसाठी असतं. शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या शेती उपयोगी वस्तू तिथे विक्रीसाठी असतात. महिलांसाठी, घरसंसारासाठी आणि अशा वेगवेगळ्या खेळण्यांचे प्रकार मुलांसाठी. मात्र ही यात्रा जशी
मुलांसाठी महिलांसाठी आकर्षण आहे, त्याचबरोबर पुरुषांसाठी देखील मोठं आकर्षण आहे. इथे मित्रमंडळी येतात, 4-4 दिवस मुक्काम करतात राहुट्यांमध्ये, मनसोक्त सामिष भोजनाचा आनंद घेतात, यथेच्छ मद्यपानही करतात आणि या यात्रेचा आनंद घेऊन वापस जातात. एकदा ही यात्रा तिच्या वेगळेपणासाठी नक्कीच प्रत्येक भाविकानं बघितली पाहिजे. विशेष असं आहे की या ठिकाणचं जे बहिरम बाबाचं जे मंदिर आहे, हे मंदिर म्हणजे महादेवाचा अंश आहे असं मानलं जातं. पार्वती आणि महादेव विहार करत असताना त्या ठिकाणी वास्तव्याला थांबले होते. ते निसर्गरम्य ठिकाण हे पार्वतींना खूप आवडलं आणि पार्वतीनं महादेवाला साकडं घातलं की या ठिकाणी लोक आले पाहिजे. तेव्हा महादेवानं सांगितलं की मी माझा अंश इथे सोडून जातो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी यात्रा भरेल आणि लोक इथे दर्शनाला येतील. म्हणून हा बहिरम बाबा नवसाला पावतो असं देखील भाविकांची श्रद्धा आहे. अशा श्रद्धेय ठिकाणी त्याचबरोबर आमच्या भारताची संस्कृती, ग्रामीण संस्कृती, ही जत्रेची संस्कृती जपणारं हे गाव आणि ही यात्रा एकदा अवश्य आपण भेट दिली पाहिजे असं आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.